नमस्कार, मी सीमा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवले आहेत. झटपट आणि कमी वेळेमध्ये बनलेले हे लाडू खायला अतिशय सुंदर, खमंग आणि चविष्ट लागतात. चला तर आपण कसे बनवले ते पुढे बघूया. त्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतले, 1 वाटी गूळ घेतला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि 1 चमचा तूप घेतलं आहे. सर्वात पहिले आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. हे तीळ मी पॉलिशवाले नाही, बिना पॉलिशचे घेतले आहेत. त्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर भाजायचं आहे. तिळाचा आवाज येतोय. चांगले आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवरच भाजायचं आहे. हलका असा कलर चेंज होतो. असा तडतड आवाज आला ना, मग आपले तीळ चांगले भाजून झाले. हे गावरान तीळ आहे. याचे लाडू अगदी चविष्ट होतात. तीळ आपले भाजून झाले आहेत. आता मी याला काढून घेते. भाजलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. याला पण आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला फास्ट नाही करायचा आहे. शेंगदाण्याला असे डाग पडतात आणि खायला ते कडसर लागतात. अगदी मंद आचेवर चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे पण आपले भाजून झाले आहे. मंद आचेवर भाजले ना, एकदम आतपर्यंत चांगले खरपूस भाजले जातात. आणि आपण कमी गॅसवर त्याला भाजून घेतले आहेत. आपण याला काढून घेऊया. एका प्लेटमध्ये मी शेंगदाणे काढून घेतले आहेत आणि याला थंड होईपर्यंत असेच ठेवा. थंड झाल्यावरती याची साल काढून याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये हलकेसे फिरून घ्या, जेणेकरून असे अर्धे अर्धे राहतील. आपल्याला फक्त असे अर्धे करून काय घ्यायचे आहेत, जास्त बारीक करायचे नाही. शेंगदाणे थंड झाले. मी एका ग्लासच्या साहाय्याने याला असे सालं काढून घेते. खमंग भाजलेत ना, म्हणून फटाफट सालं निघतात. असेच आपल्याला अर्धे अर्धे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून लाडूमध्ये खाताना असे खरपूस दाताखाली येतात ना, छान लागतात. आता मी याला पाकडून घेते. शेंगदाणे मी आता साफ करून घेतले. असे अर्धवट आपल्याला करून घ्यायचे आहेत. साफ करून घेऊया. त्यासाठी मी 1 चमचा तूप घेतला आहे आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. जेवढे आपण तीळ घेतले तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. गूळ आता विघळतोय. आपला पाक आता तयार होतोय. पाक पण आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायचा आहे. फास्ट गॅस केला ना तर पाक पुढे जातो, म्हणजे जास्त शिजला जातो. मग त्याने आपले लाडू कडक होतात. मंद आचेवरच आपल्याला शिजून घ्यायचं आहे. पाक शिजत आला तर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपल्याला याला चेक करायचं आहे. अजून नाही झाला. 2 मिनिटांनी पुन्हा आपल्याला याला चेक करूया, पाक झाला का. अशी गोळी तयार झाली तर आपला पाक तयार होतो. आपला पाक तयार झाला. मी गॅस करते बंद. आता आपल्याला याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहे. यातच आपल्याला फुटलेले हे शेंगदाणे पण टाकायचे आणि फटाफट आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा पाक सगळीकडे लागेल. आणि पटकन आपल्याला ह्या कढईतून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण कढई खूप गरम असते आणि पाक अजून पुढं जाण्याची शक्यता असते. मिक्स झालं आहे. आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया.
दुसऱ्या प्लेटीमध्ये काढून घेतला आहे. आपल्याला आता याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. आपल्याला जेवढे मोठे छोटे हवे तेवढे तसे आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. पाण्याचा हात लावायचा आहे. आणि असे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. मटेरियल खूप गरम आहे म्हणून पाण्याचा हात लावायचा. मग हात आपले भाजत नाही. हलकासा पाण्याचा हात लावायचा आणि फटाफट आपल्याला लाडू असे वळून घ्यायचे आहे. अगदी 1 मिनिटामध्ये एवढे लाडू वळून झाले आहेत. तर मी सगळे लाडू वळून घेते. आपले लाडू तयार झाले आहेत. सर्व लाडू बनवून घेतले. हा शेवटचा लाडू आहे. एकदम पटकन फुटतो. फायनली आपले लाडू बनवून झाले आहेत. 1/2 किलो तीळ, 1/2 किलो गूळ याच्यामध्ये आणि अर्धी वाटी शेंगदाणे याच्यामध्ये 65 लाडू झाले आहेत आपले.